नमस्कार मित्रांनो, खूप काही दिवसांपासून एक विषय चालू आहे तो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवणार, त्यांची जागा एकनाथ शिंदे घेणार आणि एकनाथ शिंदेंनी जर जागा घेतली तर मग केंद्रात गेल्यानंतर एखाद मंत्रीपद मिळेल आणि त्या मंत्र्याला एवढी किंमत नसते जेवढी किंमत मुख्यमंत्र्याला असते एखाद्या राज्याच्या. मग यावर आता 2-3 दिवसांपूर्वी जर बघितलं असेल आपण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील खूप काही मोठ्या पद्धतीने या गोष्टीचा म्हणजे सगळ्या मीडियांमध्ये सगळ्यांनी याच्यावर गहन चर्चा देखील केली. खूप काही लोकांनी विश्लेषण देखील केलं की आता एकनाथ शिंदे वर येणारे भाजपाचे जे काही नेते आहेत, अमित शहाला पुढची जी काही लोकसभेचं इलेक्शन आहे त्यामध्ये पंतप्रधान बनायचे आणि मग स्वतःचा एक वेगळा गट, जो गट पुढच्या इलेक्शनच्या वेळेस अमित शहाला सपोर्ट करेल, कारण की सपोर्ट केला तर मग तिकडे अमित शहाचं चालेल आणि म्हणूनच अमित शहाने देवेंद्र फडणवीसला साईडला करून आता एकनाथ शिंदेला वाव करताय. जे काही आमदार खासदार फुटतायत ते भाजप जॉईन न करता शिवसेना एकनाथ शिंदे म्हणजे एसएनसी गटात का जात आहेत ह्याच्यावर देखील खूप काही विश्लेषण झाले आणि मग कुठेतरी या सगळ्या गोष्टींवर मौन सोडणं गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांना वाटलं आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा समाचार केलेला आहे. काय आहे अगदी थोडक्यात जाणणार आहोत. शेवटपर्यंत राहत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक केंद्रात जातील तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदारी मिळेल किंवा एकनाथ शिंदे यांना जबाबदारी मिळेल असं संजय राऊत यांनी सगळीकडे पसरवलं. देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागल्यास मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे आणि अमित शहांचे देखील त्याला पाठबळ आहे असं सगळ्या माध्यमांमध्ये होत आहे. देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वर्णी लागण्याच्या चर्चेला राज्यातील राजकारण वातावरण ढवळून निघालंय. आता या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलंय, मी परवाच दिल्लीला गेलो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चेला फेटाळून लावलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आता दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. काय भाष्य केलं की यावेळी त्यांनी केंद्रातील मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चेवर उपरोक्त भाष्य केलं. म्हणजे काय, फिरून फारून, स्पष्ट काही बोलताना दिसत नाही, फिरून फारून इकडच्या तिकडच्या गोष्टी गोलमाल करून मीडियाला बाजूला करायचं असं त्यांनी आपला जो काही ठेवा आहे तो कंटिन्यू केलाय. तर कर्जमाफीवर बोलताना त्यांनी सांगितलं की काल सभागृहात गेलं, हा तर झाला कर्जमाफीचा विषय, पण आता विदर्भाच्या हवामानावर म्हणजे बघा कसं आहे ना की मुद्दा काय आहे आणि तो मुद्दा कसा भरकं वाटायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने यायला लागले. मुळात आता बघा, देवेंद्र फडणवीस यांनी 2-3 दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये भाष्य केलं होतं की भाडे के टट्टू देख लुंगा ऐसा वैसा. आणि मुद्दा काय होता, लोकांचं म्हणणं काय आहे की हा जो काही तुम्ही मिसिंग क्लेम किंवा जे वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडतायत त्याला उत्तर द्या, त्याला जबाबदार कोण, त्याला जे काही लोकांनी एक काम केले त्यांच्यावर ऍक्शन तुम्ही घेणार का, त्या प्रश्नांची उत्तर देणं सोडून जर तुम्ही महाराष्ट्राचा अपमान केला तर बघून ठेवील, माझा अपमान केला, मला शिव्या दिल्या तर एक वेळेस चालेल, पण महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता यांच्याकडे उत्तरच राहिलेलं नाहीये. कारण की ते म्हणता ना की धोबी का कुत्ता, कारण की केंद्रात चालतं ते फक्त मोदी आणि अमित शहा हे 2 तारा सितारा संपूर्ण भारताला कंट्रोल करताना दिसत आहे. कारण आता ज्या पद्धतीने MP मध्ये मुख्यमंत्र्याला हटवून कृषी मंत्री पद दिलं गेलं, अजून इतर राज्यातील लोकांना हे सेम झालं आणि बीजेपीचं कसं आहे की कंटिन्यू कोणालाही मुख्यमंत्री ते करत नाहीत. मग अशा लोकांना काय करतात, ते अशा लोकांना उचलता आणि केंद्रात बसवता आणि त्यांची पॉवर कुठेतरी कमी करता, नवीन नेतृत्व आणता. लोकांनाही असं पटतं की नाही, मागच्या मुख्यमंत्र्यांनी काही कामं केले नसतील तर हा जो काही येणारा मुख्यमंत्री हा तरी कामं करेल, अशा पद्धतीचे राजकारण आहे. आणि या राजकारणाला बळी पडले ते म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांनी कितीही, कारण की सोशल मीडियाचा वापर यांनी केला, काँग्रेसच्या नावाने शिवसेनेच्या नावाने खडे फोडले, तो सोशल मीडिया यांचे मागचे भाषण करते. एक वेळेस अविवाहित राहील पण राष्ट्रवादी सोबत
युती करणार नाही की नाही, किंवा एक वेळेस जेलमध्ये जाईल पण राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही, एक वेळेस जेलमध्ये जाईल, किंवा जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, त्याच शब्दाला हे टिकले नाही आणि त्यांच्याच सौभाग्यवती आज मीडियामध्ये कशा पद्धतीने वावर करता, ते वारंवार लोकांना त्या गोष्टीची आठवण होते. या सगळ्या आठवणी करून देत आहेत कोण, तर मीडिया हे आठवण करून देत आहे. असो, मुद्दा काय होता मित्रांनो, की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने राजकारण आतापर्यंत करत आले ते राजकारण त्यांच्यावरच उलटताना आपल्याला दिसते. तुम्हाला काय वाटतं, देवेंद्र फडणवीसांना वर पाठवायचं का इथेही ठेवायचं नाही, सीधा आपल्या नागपूरच्या गावात तरी पोहे खावायला पाठवायचं? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.